लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहे। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। हो, आज सकाळी चाले 9 वाजता आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी ती शब्द पाळलेला आहे। आम्हाला वाटत होतं की येतील की नाही, पण आज आलेले आहेत। विनंती, जमा झाले ते 3000 रुपये। मला मेसेज आला का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला आहे, अशा जवळपास 22 लाख महिलांच्या खात्यावर हे 3000 रुपये आज डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहेत। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। त्यापैकी सोमवार आणि मंगळवार जवळपास 50% महिलांना पैशांचे वाटप काल परवा झालेला आहे। अजून 12 जिल्ह्यातील महिला वाटपाच्या बाकी राहिल्या होत्या। त्यांना आज बुधवारी हा वाटपाचा शेवटचा दिवस ठेवण्यात आला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात आता येऊ लागले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकाळी 7 वाजता आज डीबीटीचे बटन दाबले होते आणि 10 वाजता बँका उघडल्या महिलांना हे पैसे बँकेच्या खात्यावर जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज सुद्धा येऊ लागले आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसे आहोत। आम्ही हे पैशांचे वितरण म्हणजे मागील 2 आठवड्यांच्या पाठीमागेच करणार होतो, परंतु अचानक आपले अजितदादांचे अपघाती निधन झाल्याने हे पैशांचे वितरण महिलांच्या खात्यावर झालेलं नव्हतं आणि सरकारच्या माध्यमातून अखेर आता पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। कधीपासून झाल्या तर लक्षात ठेवा, सोमवार मंगळवार म्हणजे काल परवा अनेक महिलांना हे पैसे मिळालेत। त्यापैकी 50% महिला अजून वाट बघत होत्या, त्यांना पैशांचे वितरण करण्याचं बाकी राहिले होतं। आज बुधवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि पैशांचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सुरू झालं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, मग आज पैशांचे वितरण तर सुरू झालंय, मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे? तर बघा, सरकारच्या माध्यमातून फक्त अशा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले आहे। त्याचे कारण म्हणजे उरलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये पैसे सोमवारी मंगळवारी वाटप झाले। तुम्हाला जर मागील सोमवार, मंगळवार, काल परवा पैसे मिळाले नसतील तर त्यापैकी उरलेल्या फक्त 12 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचे वाटप बुधवारी होऊन राहिले। मग आज पैशांचे वितरण सुरू करण्यात आले आहे। तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला नंबर जोडला असेल तर त्याच आधार कार्डच्या नंबरवर आज पैशांचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारीचे जमा करण्यात येईल। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आम्हाला पैशांचे वितरण तर होणार आहे, तर अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे खात्यावर मिळालेच नव्हते, त्यामुळे आम्हाला हे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार का, हा प्रश्न लोकांच्या बहिणींच्या मनामध्ये बसलेला होता। या प्रश्नाचं उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिलं आहे। आम्ही तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावर दिला तर तो 2025 या मागच्या वर्षाचा होता। त्यानंतर आज बुधवारी जो जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचा एकत्र 3000 रुपयांचा लाभ सोडलेला आहे, तर तो पूर्णपणे नवीन 2026 या वर्षाचा आहे। त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे, नवीन वर्षामध्ये नवनवीन बदल हे होतच असतात। तशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा महत्त्वाचे बदल आता 2026 या नवीन वर्षानिमित्त करण्यात आले आहेत आणि त्यानुसारच आज तुम्हाला बुधवारी पैशांचे वाटप करण्यात येईल। लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तुम्हाला बाहेर काढण्यात आला आहे असं म्हणावं लागेल, कारण आता निम्म्या लाडक्या बहिणींना सोमवार मंगळवार पैशांचे वितरण झाले। उरलेल्या ज्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज पैशांचे वाटप करण्यात येऊ लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार 11 फेब्रुवारी रोजी वाटपाचा शेवटचा दिवस ठेवण्यात आला आहे, कारण तुम्हाला पण माहित आहे आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत असतं। म्हणजे सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे, मंगळवारी काल 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले आणि या 24 जिल्ह्यांमध्ये वाटप काल परवा झाले। आता फक्त शेवटचे 12 जिल्हे आज बुधवारी वाटप होणार आहे।